मॉर्निंग सकाळ सकाळ बघा मस्तपैकी आवरून चाललोय आम्ही जरा बाहेर फिरायला. आमची गडबड किती चालली बघू शकताय तुम्ही. हाय का आता किती गडबड आहे काय हुडका ए चला उशीर झालाय. चला कार्यक्रमाला उशीर व्हायला लागलाय. तर मी मम्मी स्वीटी आणखी कोण कोण आहे आमच्या संग नक्की बघायला विसरू नका. कंटिन्यू ब्लॉक करा. मुर्गा आवरा गाडीत आणलंय नसती साडी घालून तिला. माझी चुलत बहीण आहे आणि पलीकडला बाचा कुठं बघतोय इकडे खिडकीत आहे भाऊ चालवतोय गाडी. परी मित्राची मुलगी. तर आम्ही चाललोय आज जरा बाहेर मस्तपैकी फिरायला. आता पोहोचलोय करमाळ्यामध्ये. तर इथं बघू आम्ही चहा पाणी नाश्ता काहीतरी घेऊया म्हणलं. बाकीचे बसतात गाडीमध्ये. ओके धरा मग काय तुला काय आणायचं. कॅडबरी आणायची का कॅडबरी आणायची काय आणायची नको आहे. कुरकुर फिरकुर तुम्हाला काय आणायचं अजून का बस बस का. चला पाठीमाग आपली गाडी इथं लावली 4 व्हीलर नवीनच आहे. निघायचं पुढं हवा कार्यक्रमाला मस्तपैकी नसून कुठून सगळे निघाले. तो कसा बसलाय मस्तपैकी. तर चला तुम्हाला बी दाखवतो. ह्या साईडला बी 2 मोर गेला. आता मी इकडून जातो तर चला तुम्हाला दाखवतो. आवाज केल्या जाते जरा निघून निघूया रानामध्ये आता विझवण्यासाठी. तर सकाळ सकाळ मस्त मोर दिसले बघा. इथंच गाडी थांबवली गेली पळून ते असं. तो का तिकडं कसा बसलाय हो का. बघा मी रानात आली आता. सागरनी पाणी कसं ज्वारीला दिलंय कसं नाही. कालच्यापासून ज्वारी भिजवतोय पाणी देतोय पण कसं दिलंय कसं नाही मला काय खरं वाटणार म्हणून मी बघायला आली. तर बघा कसं दारे धरतोय. चालते दाखवते तुम्हाला. हे बघा ही प्लास्टिकचा पाईप आहे ना. हे प्लास्टिकचा पाईप असा हिथनं वळवत आणलाय. लांबनं आणलंय पाणी तिकडनं लांबून आणलंय आपल्या ह्या ज्वारीला. बघितलंय कालच्या व्हिडिओमध्ये कसं पाणी आणलंय त्यांनी दाखवलंय तुम्हाला. आता हे बघा दारं देतोय असं. मला काय चिखलात भरायला नग वाटतं या कोरड्या ह्याने येते की. कुठे गोम हो केवढी मोठी गोम आहे तुझ्यापाशीच की. गेली का कुठे कुठे दिसली मला तर. हे काय दिसते घेऊ पाणी शिरलं आता त्यात निघते बाहेर बघा तुम्ही. ही नागाव नाही लय गोमीत माग पुढं बघून बघ. होय राहत गोमी. आता सुट्टीला आज जाताना मी हरभरा नेणार आहे खायला. मागल्या वेळेस खाल्ला होता आपण. वलाय तसा पेटे खेकडे आणि केळची असं घ्यायचं आणि असंच फिरवायचं. मला काही कॅमेरा धरायला येत नाही. बरं चला आपण सुट्टीसाठी हरभरा शोधूया. सुट्टीने सांगितलं आपल्याला हरभरा खायला आणा म्हणजे. रानात गेल्यावर कालच तिला यायचं होतं पण तिला काय आणलं नाही. काल होती पौर्णिमा त्याच्यामुळं नाही आणलं तिला. चला बघूया तिच्यासाठी आपण हरभरा घेऊया खायासाठी. इथं एक सापडला आहे आपल्याला हरभरा. ही घेते उपटूनच आता परत काय शोधायला भेटायचं नाही. बाजारात गेलती पण बाजारात हरभरा लय महाग होता. 20 रुपयाला पेंडी होती. एवढाच हरभऱ्याची एवढीच ढाळी. अजून ह्यात एक टाकली की 20 रुपयाला पेट सापडला. अजून एक सापडला. हे बघा इथं एक आहे. मी ज्वारीत असं थोडा थोडा हरभरा टाकलाय. आले बघा आपले मालक रानाचे मालक. बघा त्यांचा अवतार कसं काय झालाय. ओके आणि हे असं आपल्या ज्वारीला कणीस आलंय. आम्ही नवीन शेतकरी आहे
त्यामुळे आम्हाला एवढी काय शेती जमत नाही. त्यामुळे आम्ही असं अंग भरून घेतो, असा कंटाळा येतो आम्हाला. केस पांढरे कस काय झाले ते पण तुझी? होय, केस पिकली का काय शेती करून? हा, शेती करून पिकली? पानाचं ह्याचं लागलंय का ज्वारीचं? हे पांढरं लागतंय ज्वारीचं. हे बघा, हे असं ज्वारीला आलंय ना पांढरं, हे लागतंय. बर चला, मी सुट्टीसाठी हरभरा घेतलाय. आणखीन बघते कुठं सापडतोय का. हाय, नमस्कार सगळ्यांना. तर बघा, तुम्ही म्हणता आता हे इतके रेडी होऊन कुठं चाललेत हे का नाही, तर आज आम्ही चाललोय फिरायला मस्त पैकी. संध्याकाळच्या टायमाला वातावरण म्हणलं फ्रेश असतं, छान वाटतं, त्यामुळे डिनर करायला बाहेर आहे का नाही. हा, मग काय, थंडी संपली या आणि उकाडा पण नाही, काय नाही, एकदम मस्त आहे. हे दिवस छान असते तर म्हणून फिरायला चाललंय. आपल्यासोबत कोण कोण आहे बघा, इकडं आहेत मोठं भाऊजी, इकडं ड्रायव्हर आणि आमच्या भाऊजींची गाडी. आमच्या भाऊजींची गाडी हा, नवीन आहे, फिरायला घेऊन चाललोय आम्ही. मस्त पैकी लॉंग संध्याकाळी टायमाला मस्त वाटतं. तर चला.